श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 210. तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही. एथ राज्य तरी काही, हे पाहून या. आम्ही लढलो, जिंकलो तर राज्य मिळेल, पण यातून काही प्राप्त होईल असे वाटत नाही. आणि पाप मात्र बोकांडी बसेल हे निश्चित. म्हणून इथे अर्जुन भगवंताला म्हणतोय, तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही. विजय मिळवून काय प्राप्त होणार आहे? येथ राज्य तरी काही, हे पाहून या. आणि राज्य जरी मिळालं तरी याच्यातून पाप जर बोकांडी बसत असेल तर राज्य मिळून तरी काय उपयोग, नाही का? युद्धामध्ये जो जिंकतो त्याचं नुकसान होतं, माणसं मरतात आणि इतर अनेक प्रश्नही निर्माण होतात. म्हणून विजय जरी मिळाला तरी माणसाला आनंद मिळू शकत नाही, कारण दुःखाचे अनेक प्रसंग आणि त्यांचे आघात आपण पाहिलेले असतात, सोसलेले असतात. या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थू म्हणे. अर्जुन म्हणतोय की या सगळ्यांना मारून मी जर राज्यसुखाचा भोग भोगत बसलो तर त्या भोगाच्या भोगण्यामध्ये काय अर्थ राहिला? जळो ते भोग, असं अर्जुन या ओवीमध्ये म्हणतोय. या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थू म्हणे. आपल्याच माणसांना मारायचं आणि त्यांच्याच प्रेतांवर उभं राहून आपला विजय आनंद साजरा करायचा आणि हे भोग भोगायचे. राज्य मिळालं म्हणून काय उपयोग आहे त्याचा? जळो ते सारे भोग, तेणे सुखे विण होईल, ते भलतैसे साहिजेल, वरी जीवितही वेचिजेल याची लागी. युद्ध न करता आमच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग येतील ते आम्ही भोगायला तयार आहोत, पण मला हे युद्ध नको आहे, नाही का? तेणे सुखे विण होईल, ते भलतैसे साहिजेल, वरी जीवितही वेचिजेल याची लागी. म्हणजे या सर्वांचे जीव वाचले तरच मला जास्त आनंद होईल, पण यांना मारून राज्य सुख भोगण्यामध्ये मला आनंद न मिळता उलट दुःखच पदरात पडेल. परी यासी घातू कीजे, मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. अर्जुन म्हणतोय की या सगळ्यांचा घात करायचा, त्यांना मारायचं, त्यांचे जीव घ्यायचे आणि त्या बळावर राज्य सुख उपभोगायचं, असं काही माझ्या स्वप्नात देखील येणार नाही. त्यामुळे हे भगवंता, मी युद्ध करू इच्छित नाही. तरी आम्ही का जन्मावे, कवणा लागी जियावे, जरी वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे. देवा, आम्ही जन्माला आलो ते आमच्या वडीलधारी माणसांशी शत्रुत्व करण्याकरता, त्यांना मारण्याकरता, त्यांना विरोध करण्याकरता आम्ही जन्माला आलोत का? तरी आम्ही का जन्मावे, कवणा लागी जियावे, कुणासाठी जगायचे आम्ही? आणि या वडिलांना मारून
जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने. त्यांना त्रास देऊन, त्यांना चिंताग्रस्त ठेवून आम्ही जगावं आणि त्यांच्या विरोधात जगावं, हे कसं शक्य? पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दाळीजे केवळ गोत्र आपुले. अहो, ज्या लोकांनी इतके नवस सायास करून मुलगा व्हावा अशी प्रार्थना केली आणि त्यांना मुलगा झाला आणि उद्या जर या मुलानेच त्यांचा नाश केला, त्यांना मारलं, तर हा पुत्र जन्माला येऊन तरी काय उपयोग आहे? नाही का? पुत्रा ते इच्छी कुळ, म्हणजे पुत्र व्हावा आपल्या कुळामध्ये अशी इच्छा करतात. तयाचे काय हेच फळ, आणि असा पुत्र जन्माला येऊन आपलाच घात करणार असेल तर हेच फळ भोगायचं आहे का? जे निर्दाळीजे केवळ गोत्र आपुले, जो पुत्र आपलंच गोत्र संपवतोय, आपलेच वाडवडील संपवतोय, असा पुत्र काय कामाचा? हे मनीची केवी धरीजे, आपण वज्राची या होईजे, वरी घडे तरी कीजे भले इया. हे मनीची केवी धरीजे, म्हणजे असं हे मनात धरण्यापेक्षा, म्हणजे मन वज्रासारखे कठीण करण्यासारखं आहे, असं मनामध्ये तरी कसं आणावं आणि मी यांचा घात कसा करावा. आणि म्हणून मी आता युद्ध न करता इथून निघून जातो. नाही का? वरी घडे तरी कीजे भले इया. नाही का? असं सगळं करून माझं भलं थोडंच होणार आहे. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. अर्जुन म्हणतोय की आम्ही असं करायला पाहिजे की आम्ही संपत्ती मिळवून आणावी आणि सर्वांनी मिळून ती भोगावी. यालाच आमचं पुत्राचं कर्तव्य मानावं, नाही का? आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे, म्हणजे आम्ही पुत्रांनी सर्व काही मिळवून आणावं, जोडावं आणि आम्ही सर्वांनी मिळून त्याचा भोग घ्यावा. हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आणि त्यांच्या उपकारासाठीच, त्यांच्या काळजीपोटीच किंवा त्यांच्यासाठीच आम्ही आमचं जीवन व्यतीत करावं किंवा आमचं जगणं हे त्यांच्यासाठीच असावं आणि हेच आमचं जीवित कार्य असावं असं मला वाटतं. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ आपुले जे. आम्ही नाना देशांच्या राजांना जिंकून संपत्ती आणली आणि ती संपत्ती या लोकांच्या कामी वापरावी, हे करणे योग्य नाही का? आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, म्हणजे या पृथ्वी तलावर असणारे दिगंत असणारे भूपाळ म्हणजे राजे, त्यांच्याशी भांडून त्यांच्याबरोबर युद्ध करून त्यांची संपत्ती लुटून आणावी. मग संतोष विजे कुळ आपुलेजे, आणि त्या संपत्तीचा भोग आमच्या कुळातल्या सर्वांनी घ्यावा आणि त्यांना संतोष द्यावा, असं करणं मला योग्य वाटतं. तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत झुंजावया. खरं म्हणजे मी यांच्यासाठी युद्ध करायला हवं, पण आता उलटच झालं आहे. हेच माझ्याबरोबर युद्ध करायला तयार झालेत, उद्युक्त झालेत आणि आता माझ्या हातून यांचा घात होणार, हे विपरीत नाही का? तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, ते सर्व जाहले असती उद्यत झुंजावया. ही सगळी माणसं ज्यांच्यासाठी मी आयुष्य खर्च करायला हवं, त्यांच्या सुखासाठी मी धडपडायला हवं, मी संपत्ती मिळवून, भोग मिळवून त्यांना भोग द्यावे, त्यांना आनंद द्यावा, त्यांना संतोष द्यावा, असं असताना ज्यांच्यासाठी मी हे सगळं करायचं आहे तेच जर युद्ध करण्यासाठी प्रवृत्त झाले असतील
तर उद्या ते माझ्याकडून जर मेले, त्यांचा घात झाला, तर हे माझ्या हातून विपरीत कर्म नाही का होणार? अंतौरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी. नाही का? अंतोरिया म्हणजे स्त्रिया, कुमरे म्हणजे मुले. नाही का? स्त्रिया, मुलं, कन्या ही आपली धनदौलत सोडून लढाई करण्यास आले आहेत. त्यांनी आपली हृदये शस्त्रांच्या टोकावर ठेवलेली आहेत. इथे अर्जुन काय म्हणतोय की आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रिया, मुलं, नाही का, आणि आपल्या मुली या सगळ्यांना एकटं टाकून ही आपली खरी धनदौलत सोडून हे सारे माझे नातलग, हे सारे माझे नातेवाईक असणारे पुरुष इथे युद्धासाठी प्रवृत्त झालेले आहेत. स्त्रिया, पुत्र, पुत्री हे आपलं धनदौलत आहे हे विसरले आहेत आणि आता माझ्यावरच युद्धाच्या निमित्ताने शस्त्र चालवायला आलेले आहेत आणि आपलं हृदयसुद्धा शस्त्रांच्या टोकावर ठेवून प्राण आपल्या हातावर घेऊन लढाई करण्यासाठी आलेले आहेत. देवा, हे कसं मी पाहू? ऐसी आते कैसेनी मारू, कवणावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. अशा सगळ्या माझ्याच हितचिंतकांना, माझ्याच सुहृदांना, माझ्याच नातलगांना, माझ्याच गुरुजनांना, माझ्याच वडीलधाऱ्यांना मी आता कसं काय मारू? ऐसे आते कैसेनी मारू, कवणावरी शस्त्र धरू. आता कुणावर मी नेमकं शस्त्र उगारू? निज हृदया करू घातू केवी. मी माझ्याच हृदयावर घाव घालावा असं करीन का? आणि हे सगळे नातेवाईक जर माझ्या हृदयात आहेत आणि यांच्यावर मी जर घाव घातला तर माझ्याच हृदयाला छेदलं असं होणार नाही का? हे नेणसी तू कवण, परी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. अर्जुन कृष्णाला उद्देशून म्हणतोय, भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे पलीकडच्या सैन्यामध्ये आहेत, ज्यांनी आमच्यावर अत्यंत उपकार केलेले आहेत. हे तू जाणत नाहीस का कृष्णा? हे नेणसी तू कवण, हे तू जाणत नाहीस का? परी पैल भीष्म द्रोण, पैल म्हणजे पैल तीरावर म्हणजे समोरच्या शत्रुपक्षामध्ये भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य आहेत की ज्यांनी आमच्यावर अनंत उपकार केलेले आहेत. जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. हे तू जाणत नाहीस का? येथ शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती. इथे माझे मेव्हणे आहेत, सासरे आहेत, मामा आहेत, इतर नातेवाईक आहेत, बंधू आहेत, भाऊबंद आहेत, मुलं आहेत, नातू आहेत, इष्ट मंडळी आहेत. तर मी यांना कसं मारू? अवधारी अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमुचे, म्हणोनी दोष आथी वाचे बोलताची. अरे कृष्णा, हे सगळे नातेवाईक अत्यंत जवळची लोक आहेत रे. मग यांना मारू असं म्हणणं सुद्धा माझ्या वाणीला दोष लागणार नाही का? आणि तू तर यांना मार म्हणतोयस, हे माझ्याच्याने कसं होईल? मी बोलून सुद्धा यांची हत्या करू इच्छित नाही, कारण माझ्या वाणीला तो दोष लागेल. अवधारी अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमचे. देवा पहा, ही सगळी माणसं अत्यंत जवळची आहेत, सगळे सोयरे आहेत. म्हणोनी दोष आथी वाचे बोलताची. यांची मी हत्या करू म्हणणं
हा सुद्धा माझ्या वाचेचा, माझ्या वाणीचा दोषच नव्हे का? अशा प्रकारे अनेक प्रकारे अर्जुनाने आपल्या मनातल्या व्यथा भगवान श्रीकृष्णाजवळ सांगण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाची समस्या ही खरंच फार तीव्र आहे. भीष्माचार्य, कृष्ण, द्रौपदी हे सारे महाभारताचे आधार आहेत आणि भीष्माचार्य हे महाभारतातलं प्रमुख पात्र आहे. आता या भीष्माचार्यांवरच हल्ला करायचा हे अघटितच नव्हे का? हे प्राण संकटच नव्हे का? हे समोर जे द्रोणाचार्य बसलेले आहेत त्यांनीच या देहाला अर्जुन बनवलं, पार्थ बनवलं. त्यांनीच मला धनुर्धारी बनवलं. त्यांनीच मला लहानाचं मोठं केलं. त्यांनीच मला विद्या दिली. त्यांनीच माझ्यावर संस्कार केले. आणि अशा या द्रोणाचार्य गुरूंना मारायचं म्हणजे हे अतिच होत नाही आहे का? ज्या भीष्माचार्यांनी, ज्या माझ्या आजोबांनी मला घडवलं त्यांच्यावर हल्ला करायचा हे अतिच होत नाही आहे का? अर्जुनाची समस्या खरंच अवघड आहे, कठीण आहे. आता यातून भगवंत त्याला बाहेर कसा काढतो हे बघणं हीच तर गंमत आहे, हीच तर गीता आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.